दिगू, अरे असा विचार तुझ्या मनात आलाच कसा? अरे आलेली लक्ष्मी परत करायची नसते. दिगू, तू तुझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवू नकोस. उगाच नको तिथे उदार होऊ नकोस. अशाने भिकेला लागू आपण. आदर्श, तत्व, शब्द उत्तम असतात, पण ते फक्त बोलण्यासाठी वापरायचे. प्रत्यक्षात कृतीत आणायला जाऊ नकोस. पदरी नुकसानच येईल. तू विचार करतोयस तो चुकीचा आहे. असं काहीही करायचं नाही. रमाई, मी बाबांसारखा नाही, मी तुझ्या नियमानुसार वागतोय. मी आपण कमावलेलं धन उधळत नाहीये किंवा कुणाची कर्जातून मुक्तताही करत नाहीये. या उलट जे धन आपण आपल्या व्यवहारात व्यवसायात कमावलेलं नाहीये, ज्या धनावर आपला अधिकारच नाही, ते परक्याचं धन कुठल्या हक्काने आपण आपल्या तिजोरीत ठेवायचं? ते ज्याचं त्याला परत द्यायला हवं ना. ह्या अगोचर मुलीचा सल्ला दिसतोय हा. हा, पण ते विवेकपूर्ण आणि योग्यच आहे रमाई. सुभेदारांना त्यांच्या सुवर्ण मोहरा परत केल्याशिवाय मला स्वस्थता मिळायची नाही. आम्ही जाऊन देऊन येतो देत्या मोहरा. अरे दिगू, जे घडलं त्या पार्श्वभूमीवर तू सुभेदारांच्या घरी जाणं बरं दिसत नाही रे. दे दे, मी नेऊन देतो. दे. नाही काका, मला जायला हवा. आणखीन एक हिशेब पूर्ण करायचा आहे मला. चल सकू. पितावलं माझ्या दिगूला. या सखून पितावलं. माझ्या विरोधात पितावलाय. सोडा सोडा मला. अगं जरा शांत हो. आग आमच्या अंगाची पण होतीये, पण म्हणून आम्ही दोघे जण बाबाजींकडे गेलो होतो ना. मग बाबाजींनी सांगितलंय तो नाग धरून आपल्या पायाशी येईल म्हणून. नाही, असं कधी होणार नाही. तुम्ही ना खोटं बोलताय. ते कधी आपल्या दारात येणार नाही. आम्ही येऊ का आत? दिगंबरराव, तू कशाला येतेस इथे? कशाला आलीस? आणि तुम्ही सुद्धा कशाला आलाय तिथे? नवीन जखम करायला की झालेल्या जखमेवर मीठ चोळायला? माणिक चल, तू मागे हो, शांत हो. आमच्या माणिकला एवढं छळलं तुम्ही, तिचं मन दुखावलं, तरी तुमचं मन अजून भरलेलं दिसत नाहीये. चला निघा इथून. आधीच खूप ऐकवलंय तुम्ही आम्हाला. अजून काय राहिलंय ऐकवायचं? सोड्यानी आलेत दोघे मोठे. कशाला? मिरवायला आलात? माझ्या माणिकला आणखीन छळायला? नाही नाही काकू, अहो आम्ही आलोय ते क्षमा मागायला. झालेल्या चुकांची भरपाई व्हायलाच हवी ना, म्हणून आम्ही आलोय. बस झाला तुझा मनभावीपणा. आज क्षमा मागतोय, उद्या लाग घालशील. तुम्ही दोघं आधी निघून जा इथून. मला ना या सखूचं तोंडही बघायचं नाही. जा जा तू इथून जा. यो दिगो नाग मोठी धरून पाया पडत तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. थांबा थांबा थांबा. आधी त्यांना काय म्हणायचं ते ऐकून घेऊया. हा, बोला, काय बोलायचं ते चटकन बोला. एक विधी पूर्ण करायला आलोय आम्ही. आधी आपण विधी पूर्ण करूया आणि मग बोलूया.
हे नक्की काय चाललंय? बाबाजी म्हणाले होते ना, यो दिगो नाग मुठीत धरून पाया पडत तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. आता सगळं सुरळीत होईल असं वाटतंय. आणखी एक विधी पूर्ण करायचा बाकी आहे. आपण तोही करून घेऊया. थांबा हं, मी आलेच. कुंकू लावण्याचा विधी सुद्धा राहून गेला होता ना. घ्या, मला तुमच्या नावाचं कुंकू लावा. मला तुमच्या नावाचं कुंकू लावा. अखम माणिक, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी इथे साखरपुड्याचे विधी पूर्ण करायला नाही आलोय. मी आईबाबांचे पाय धुवायला आणि ही भेट परत करायला आलोय. जावयाचा मान म्हणून त्यांनी माझे पाय धुतले, पण मी त्यांचा जावई झालो नाही ना. आता वडीलधाऱ्यांनी लहानांचे पाय धुणं योग्य नाही, म्हणून मी विचार केला की मी त्यांचे पाय धुतले तर या गोष्टीचं क्षालन होईल. आणि मुख्य म्हणजे या सुवर्ण मोहरा या परत करायच्या. या, हाच अपमान करायला आले थे. नाही नाही, हा अपमान नाही, हे सौजन्य आहे. या मोहरांवर माझा काहीही अधिकार नाही. एक नातं जोडण्यासाठी तुम्ही या दिल्या होत्या, पण ते नातं मी कालत्रही जोडू शकत नाही हे तुम्ही जाणता. तेव्हा या परत घ्या तुम्ही, आणि झालं गेलं ते सगळं विसरा. मोठ्या मनाने आम्हाला क्षमा करा. आणि सखू माझी अर्धांगिनी आहे हे मान्य करा. यातच सगळ्यांचं हित आहे. मनात कसलाही कडवटपणा ठेवू नका. हो, तेच महत्वाचं आहे.